अजिबातच ऊन नाही, उलट जास्त थंडी वाजते या वातावरणामध्ये. हे बघा, माझा माणा सकाळी झाडांना पाणी घालत आहे. 2 शिल्लक होते, त्याचा शिरा बनवून टाकला आणि त्याशी मी आजकाल लवकर उठत आहे. 3 भाज्या केलेल्या आहेत मी आज. कसं लक्षात आहे? हा त्याच्यामुळेच हा चष्मा लावलेला आहे मी. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आता माझा जवळजवळ सगळा स्वयंपाक झालेला आहे. भाज्या तर सगळ्याच झालेल्या आहेत, फक्त आता चपात्या लाटायच्या राहिलेल्या आहेत. हे बघा, या इथं मी चपात्या भाजण्यासाठी गॅसवरती तवा ठेवलेला आहे. पॅनमध्ये सुंठाचा काढा उकळायला ठेवलेला आहे. इथे पीठ मळून ठेवलेलं आहे. आणि आज बघा इथं मोहरीची भाजी केलेली आहे, हिरवी पालेभाजी. त्याच्यानंतर याच्यामध्ये ब्रोकोलीची भाजी आणि ह्या भांड्यामध्ये मोड आलेल्या मटकीची भाजी केलेली आहे. हे बघा, 3 भाज्या केलेल्या आहेत मी आज. आता अगोदर तुळशी मातेला जल अर्पण करते आणि नंतर चपात्या बनवायला सुरुवात करते. हे बघा, बाहेर खूप आभाळ आलेला आहे. 3-4 दिवसापासून आभाळच आहे. क्या आहे तरी अजिबात ऊन पडत नाही. 8च्या नंतर हलकंसं ऊन पडायला सुरुवात होते. चल, तुळशी मातेला जल अर्पण करते. तुलसी सी सखी श्वे पापरणी पुण्यदे नमस्ते नानुस्ते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णुप्रियाय नमो नमः. हे बघा, ह्या तुळशीच्या कुंडीमध्ये मी गौरीच्या शेणापासून जे धूप बनवले होते ना, त्याची राख टाकलेली आहे. छान खत म्हणून उपयोग होतो त्या राखेचा. या आपण कुंडीमध्ये टाकलेली आहे. जवळजवळ सगळ्या कुंडीमध्ये राख टाकलेली आहे. हे बघा, आणि समोर पारिजाताच्या शेंड्यावरती खूप सुंदर फुलं आलेली आहेत. आणि ही फुलं 10-10:30 पर्यंत गळून खाली पडतात, पण झाडावरतीच फुलं खूप सुंदर दिसतात. बाकी आता मी चपात्या लाटून घेते आणि आज टेरेसवरती नाही जाणार व्यायाम करायला, कारण अजिबातच ऊन नाही, उलट जास्त थंडी वाजते या वातावरणामध्ये. पण मी आज घरातच व्यायाम करणार आहे. पण अगोदर चपात्या बनवून घेते. 7:30 वाजले तरी घरामध्ये हलकासा अंधार दिसत आहे. चलो भाई, बना के लेती हूँ चपातियाँ. लीजो, दादू का डब्बा भी पैक हो गया. इधर मैं ना ब्रश कर रहा है सवेरे सवेरे. अंजी बाबू, किसका फ़ोन? इसके दोस्त ना इसको सोने ही नहीं देते. 6:30 बजे से फ़ोन करना स्टार्ट कर देते. हे बघा, माझा माणा सकाळी झाडांना पाणी घालत आहे. इनडोअर प्लॅन्ट्सला आणि आउटडोअर प्लॅन्ट्सला पण घालत असतो पाणी मला. अंजी बाबू, अरे ग्लास निघाला बाबा, खाली फरशीवरती पाणी पडतं रे ते स्प्रेचं. देख गिर गया ना. उतर, पोचले फिर नहीं पोचले बेबा. नहीं पप्पा लाएंगे बेटा, तू मत ला, तू तेरी तयारी करियो. चला आता मी पण व्यायाम करून घेते. चला, माझा व्यायाम झालेला आहे. बाकी फुंडेची आता देवपूजा करत आहेत. हाँ जी, क्या हो गया? ये शाम के लिए फुंडे जी. ठीक है, रख देती हूँ दूसरी जगह फुंडे जी. चलो आरती करते हैं. ओम प्राणाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, समनाय स्वाहा. धर्माय हरिचंदन कंठे संस्थावली पूजा झाल्यानंतर आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत. पंडितजी आइए. आणि मी खात आहे मोहरीची हिरवी भाजी, ब्रोकोलीची भाजी आणि रताळू किसून बनवलेला आहे आणि बाजरीची भाकरी आणि पंडितजी चपाती, दही, मटकी सगळं खात आहेत. मानस तर जेवण झालेलं आहे. तो आवरत आहे कॉलेजला जाण्यासाठी. अणम ब्रह्मा रसं विष्णु भुक्ता देवो जनार्दनम एवं देवदत्ता लिप्यते. जय श्री कृष्ण भगवान. रताळू खूप टेस्टी बनले. एकादशी दिवशी मनाने आणले रताळू. 2 शिल्लक होते.
त्याचा शिरा बनवून टाकला आज. मना का डब्बा भी मैंने पैक कर दिया है. हमको ओके, आओ जाओ बेटा. आराम से गाड़ी चला लो बेटा. ओके, आओ जाओ. दुपारचे 1 वाजलेले आहेत आता आणि आज खूप दिवसातून माझी घरातील सगळी कामं लवकर संपलेली आहेत. कारण आज जेवण झाल्यानंतर मी अजिबात आराम नाही केलं, कंटिन्युअसली कामं केली. त्याच्यामुळे घरातील सगळे कामं लवकर संपलेली आहेत आणि तशी मी आजकाल लवकर उठत आहे. पूर्वी मी 6 वाजता उठायची आणि आजकाल मी 5:30 वाजता उठत आहे. कारण दादूचा इंटर्नशिपचा कालावधी संपलेला आहे आणि रेग्युलर कॉलेज सुरू झालेलं आहे आणि दादूचं कॉलेज टायमिंग आहे 7:30 वाजता सकाळी. त्याच्यामुळे मला लवकर उठावं लागत आहे. बाकी मी आता कालचा व्हिडिओ एडिट करते, थोडा वेळ फोन वापरते. आज सकाळपासून फोनच वापरणार नाही, फक्त व्हिडिओ काढण्यापुरताच फोन वापरला. अगोदर दूध गरम करायला ठेवते. आता खपके ताई आलेले आहेत. आज खूप दिवसातून आलात ताई. हा, मग तरी काय. ताई रोज योगायला जातात. थोडं पाणी, चहा बनवते का कॉफी? थोड्या वेळ. ठीक आहे, आता गप्पा मारू थोड्या वेळ. बघा, आत्ता मी आमच्या दोघीसाठी चहा केलेला आहे. मस्त अद्रक आणि इलायचीयुक्त चहा. चलो, मस्त गरमागरम चहा पितो आम्ही दोघी. ठीक आहे ताई. ताईनं चहाच आवडतो ना ताई. मग तरी काय. हो, कसाला चहा ताई? हा हा, बघा हे माझ्या चहाला नाव ठेवतात नाही, मी चांगला करत नाही म्हणतात. हा हा, कोंडजीलाच माझ्या हातचा चहा नाही आवडत. हो ना, गोड प्रमाण बरोबर. ताई झाडं बघतायत आमचे. तुळशी छान आली ना, आमची छोटीशी गॅलरी मधली बाग. हा, अहो इथंच कबूतर येऊन बस. लाजाळू सगळ्या कुंडीत लाजाळू येते ताई, कुठे येते लाजाळू. गवती चहा बघा. हा, छान ऊन येतं ना थोडंफार तरी छान वाटतं. ताई चाललेले आहेत. या ताई पुन्हा. माझ्या हातचा चहा मोठ्याचीच आवडत नाही फक्त. नाहीतर गेलेले आहेत आणि मग अशी दादूचं पण आगमन झालेलं आहे कॉलेजवरून. अंजी, कैसा चल रहा है जीवन? ठीक ठाक? कॉलेज का जीवन अभी कैसा लग रहा है? अच्छा. कॉलेज का बेहतर था या इंटर्नशिप का? वो इंटर्नशिप बेहतर थी. अरे जीवन में काम ही करना है बाद में बेटा. अभी पढ़ाई की उम्र है, पढ़ाई ही करनी है. वो भी करेंगे. अभी सोना मत, 5:30 बज गए. पूजा का टाइम हो गया है. सायंकाळचे 6:30 वाजलेले आहेत आत्ता. बाकी मी एवढं कालचा व्हिडिओ एडिट करत बसलेले, त्याच्यामुळेच हा चष्मा लावलेला आहे मी. मला चष्मा लावलेला आवडतच नाही, पण आता एडिटिंग करते वेळेस लावलेला आहे कारण त्रास होत आहे थोडासा डोळ्यांचा, म्हणून लावलेला आहे. बाकी मी आता दादूला सायंकाळची पूजा करायला सांगते आणि मी एका साईडला स्वयंपाक करायला घेते संध्याकाळचा, कारण मला आणि मग शैलीला ताईला कीर्तनाला जायचं आहे. चलो बेटा, पूजा करियो, लेट्स गो. सायंकाळचे 7:15 वाजलेले आहेत आणि आत्ता माझा संध्याकाळचा स्वयंपाक पण बनवून झालेला आहे. आणि आज संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मी केलेले आहे 2 बाजरीच्या भाकरी आणि दोडक्याची आमटी. आमटी अजून शिजायची आहे, आत्ताच फोडणीला घातलेली आहे. भाकरी तर तयार झालेल्या आहेत. आता भाजी शिजली की मी जेवण करून कीर्तनाला जाणार आहे, कारण कीर्तन 10 वाजता संपणार आहे. यायला उशीर होईल म्हणून मी जेवण करून जाणार आहे. बाकी आज व्हिडिओमध्ये सुद्धा आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.